ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षणे भाग 11वा. अहिंसा भाग 7वा. कृतीतील अहिंसा. ओव्या आहेत 278 ते 291. ज्ञानदेव आता ज्ञानी मनुष्याच्या कृतीतूनही अहिंसा कशी प्रतीत होत असते त्याचं वर्णन करत आहेत. तरी होऊन या कृतार्थ राहिले सिद्धांचे मनोरथ, तैसे जयाचे हात निर्व्यापार. सिद्ध पुरुषाचे मनोरथ ज्याप्रमाणे कृतार्थ होऊन राहतात, म्हणजे सिद्ध पुरुषांचे मन जसे कर्तव्यशून्य झालेले असते, त्याप्रमाणे ज्याचे हात चेष्टारहित असतात ते व्यापाररहित असतात. अक्षमे आणि संन्यासिले का निरिंधन आणि विझाले, मुकेनी घेतले मौन जैसे. अगोदरच आंधळा आणि त्याने पाहण्याचेच टाकले, अथवा आधीच काष्टरहित अग्नी आणि पुन्हा तो विझलेला, किंवा मूळचाच मुका व त्यात आणखी मौनव्रत घेतलेले. तयापरी काही जया करा करणी नाही, जे अकर्तयाच्या ठाई बैसो येती. अर्जुना, त्याप्रमाणे ज्या हाताने काही करायचे राहिलेले नाही, कारण काहीच कर्तव्य न उरलेल्या सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी ते राहावयास येतात. आसू डैल वारा नख लागेल अंबरा, इया बुद्धी करा चळो नेदी. वाऱ्याला झटका बसेल व आकाशाला नख लागेल अशा बुद्धीने हात हलू देत नाही. तेथ अंगावरीली उडवावी का डोळा रिगते झाडावी, पशु पक्षा दावावी त्रासमुद्रा. अशी जेथे स्थिती आहे तेथे अंगावर बसलेले माशा, डास वगैरे प्राणी उडवावेत, अथवा डोळ्यात जाणारी चिलटे वगैरे झाडून टाकावीत, अथवा पशुपक्ष्यांना आपल्या पाहण्याची भीती वाटेल असा आविर्भाव आणावा. इया केऊ तिया कोठी नाबडे दंडू काठी, मग शस्त्राचे किरीटी बोलणे के. या गोष्टी कुठल्या? त्याला हातात दंड किंवा काठी घेणे आवडत नाही असे जर आहे, तर मग अर्जुना, हातात शस्त्र घेण्याचे बोलणेच कुठले? लीला कमळे खेळणे का पुष्पमाला झेलणे, न करे म्हणे गोफणे ऐसे होईल. सहज मजेने कमळाने खेळायचे अथवा फुलांच्या माळा झेलायच्या, हे करणे चिलट वगैरे अतिसूक्ष्म प्राण्यांना गोफणीप्रमाणे होईल असे म्हणून जो वरील गोष्टी करत नाही. हालवीतील रोमावळी या लागी अंगण कुरवाळी, नखांची गुंडाळी बोटावरी. अंगावर केसांच्या रांगा हलतील व त्या योगाने केसांच्या आश्रयाला आलेल्या सूक्ष्म जीवांना त्रास होईल, याकरता जो अंग कुरवळीत नाही व नखांच्या गुंडाळ्या बोटांवर वाळतात. तव करणे याचाची अभाव, परी ऐसाही पडे प्रस्ताव, तरी हाता हाची सरावो जे जोडी जती. आधी तर हातांना काही कर्तव्यच नसते, परंतु अशाही स्थितीत त्या हातांना काही करण्याचा प्रसंग आलाच तर हातांना हीच सवय असते की ते जोडावेत. का नाभी करा उचलीचे, हातू पडली या देईचे, ना तरी आरता ते स्पर्शीचे अळू माळू. अथवा भिवू नकोस असे सांगण्यास हात उचलावेत, अथवा कोणी पडला असेल तर त्याला वर काढण्यास हात द्यावेत, किंवा पीडित मनुष्याला त्याची पीडा कमी होण्याकरता त्याला हाताने थोडासा स्पर्श करावा. हेही उपरोधे करणे, तरी आर्त भय हरणे, नैनती चंद्रकिरणे जिव्हाळातू. तरी दुःखाने पीडित मनुष्याचे भय नाहीसे करणे, हे देखील तो मोठ्या जुलमाने करतो, पण त्याच्या हस्तस्पर्शाचा ओलावा चंद्रकिरणांना सुद्धा माहीत नसतो. पावोनी तो स्पर्शू मळया निळू खरपुसू, येणे माने पशु कुरवाळणे. त्याच्या हस्तस्पर्शाच्या मानाने पाहिले असता मलय पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श कडक भासेल, इतका त्याच्या हाताचा स्पर्श मृदू व सुखकर असतो. अशा प्रकारच्या स्पर्शाने त्याचे पशूंना कुरवळणे असते. जे सदा रीते मोकळे, जैशी चंदनांगे निसळे, न फळताही निर्फळे होती चिना. जे हात नेहमी रिकामे व मोकळे असतात, परंतु ज्याप्रमाणे चंदनाच्या वृक्षाचे सर्व भाग शुद्ध असल्यामुळे ती झाडे फळली नाहीत तरी निष्फळ आहेत असे म्हणता येणार नाही. आता असो हे वागजाळ, जाणे ते करतळ, सज्जनांचे शीळ स्वभाव जैसे. आता हे भाराभर बोलणे राहू दे. सज्जन मनुष्याची वागणूक व स्वभाव हे ज्याप्रमाणे असतात
त्याचप्रमाणे त्याचे ते करतल असतात असे समज. ज्ञानी मनुष्याचं बोलणं, चालणं आणि बघणं या गोष्टी स्पष्ट केल्यावर ज्ञानदेवानी त्याच्या हस्तस्पर्शादी कृती कशा असतात त्याचं वर्णन करून त्या ज्ञानी मनुष्याचं शब्दचित्रच रेखाटलंय व अहिंसा मूर्तिमंत उभी केली आहे. या सर्व ओव्यांचा अर्थ स्पष्टच आहे. ज्ञानी मनुष्याचे हात निर्व्यापार झालेले असतात, कारण त्यांना काही करायचं शिल्लकच राहिलेलं नसतं. मनुष्याला काही मिळवायचे असले तरच तो आपल्या हातांची हालचाल करतो, पण ज्ञानी मनुष्य परमात्म्याशी एकरूप झालेला असल्यामुळं त्याला मिळवण्यासारखी अशी कोणतीच गोष्ट उरत नाही. त्यासाठी ज्ञानदेवानी दृष्टांत दिलेले आहेत. सिद्ध मनुष्याचे मन मनोरथ पूर्ण झाल्यामुळं स्तब्ध झालेलं असतं. कर्मेंद्रिये मुळातच अक्षम आहेत व त्यावर आणखी त्याने संन्यास स्वीकारलेला असला की कोणतेही कर्म करण्याचे प्रयोजन राहतच नाही. किंवा दुसरं उदाहरण आहे अग्नीचं. अग्नी काष्ठामध्ये गुप्त रूपाने असतोच, पण त्याने हा आपला आश्रयही सोडून द्यावा आणि विझूनही जावे. किंवा मुका मनुष्याला आधी बोलताच येत नाही आणि वर त्याने मौनही धारण करावे. मुका मनुष्य बोलता येत नसले तरी आपल्या भावना खाणाखुणातून व्यक्त करू शकेल, पण त्याने वर आणखी मौनच धारण केले असेल तर त्या खाणाखुणाही करण्याचे प्रयोजन राहणार नाही. तसे ज्ञानी मनुष्याचे हात कृतीरहित असतात. त्यामुळे अंगावरच्या माशा चिलटे हाकलावेत, पशुपक्ष्यांना भीती दाखवावी असं त्याला वाटतच नाही, कारण सर्व गोष्टी तो आत्मरूप पाहत असतो. हातात स्वसंरक्षणासाठी व दुसऱ्याला मारण्यासाठी काठीही घेत नाही, तर शस्त्र घेण्याची गोष्ट लांबच राहिली. हातामध्ये फूल घेऊनही ते जर हलवलं तर दुसऱ्या सूक्ष्म जीवांना त्रास होईल या भीतीने तो हात हलवत नाही. तो हातांचा उपयोग फक्त जोडण्यासाठीच करतो. आशीर्वाद म्हणून हात उचलायचे किंवा पीडित मनुष्याला त्याचा आधार वाटावा म्हणून हस्तस्पर्श करण्याचे कामही तो मोठ्या मुश्किलीने करतो, कारण त्याला पीडित मनुष्याला पीडामुक्त करायचं असतं. त्याच्या हातांचा स्पर्श अत्यंत मृदू असतो. त्यासाठी ज्ञानदैवांना चंद्राची ही उपमा थिटीच बसते. आता या वर्णनाने कोणाला तो मनुष्य निरुद्योगी आहे अशा मनुष्याच्या जगण्याचं फळ काय असं वाटेल, तर ज्ञानदेव त्यासाठी चंदन वृक्षाची उपमा देतात. चंदनाला ना आकर्षक फुले येतात अथवा ना त्याला फळे येतात, पण तरीही अंगच्या सुगंधामुळे चंदन वृक्षाचं जिणं सफळ झालं असं म्हणावं लागतं. तसं साफल्य त्याच्या जीवनात असतं. पुढे त्यांनी ज्ञानी मनुष्याच्या मनातच कशी अहिंसा बांधलेली असते त्याचे वर्णन नाना दृष्टांतांच्या सहाय्याने सुमारे 20 ओव्यात केलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.